नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण ग्रामरचे बरेच पॉईंट पाहिले, त्याचा तुम्ही अभ्यास पण केला आहे बारकाईने. पण मी इतके पॉईंट तुम्हाला ग्रामरचे शिकवून सुद्धा काही मुलांचं अजिबात गांभीर्य नाही आहे. काही मुलं अजिबात सिरियसली घेत नाही. आता डिग्रीचा मी मागचा पॉईंट घेतला होता, तुम्हाला माहिती आहे. त्या पॉईंटमध्ये सर्वात शेवटचं जे 8वं लेक्चर आहे माझं, ते अतिशय हार्ड लेवलचं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा काहीने अत्यंत चांगल्या पद्धतीने एक्झाम्पल सोडलेले आहेत. आता असे आपले अजून बरेच पॉईंट घेतले मित्रांनो, आणि जर आपण पुढे गेलो तर आपल्या बोर्डच्या पेपरच्या लेवलपर्यंत जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी अतिशय हार्ड लेवलची वाक्यरचना सुद्धा आपल्याला जमली पाहिजे. मग आता तुम्ही या ठिकाणी बघा, आता आपण आज एक नवीन पॉईंट घेणार आहोत. तुम्हाला माहित आहे पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती, त्यामधलीच एक जात म्हणजे एक भाग म्हणजे त्याला म्हणतात प्रिपोजिशन. त्याला काय म्हणतात? प्रिपोजिशन. आणि प्रिपोजिशनला मराठीमध्ये म्हणतात शब्दयोगी अव्यय. काय म्हणतात मराठीमध्ये? शब्दयोगी अव्यय. मग प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. आणि प्रिपोजिशन हा शब्द कशापासून बनला तर तो शब्द बनला प्री आणि पोजिशन या शब्दापासून प्रिपोजिशन हा शब्द बनला. मग तुम्हाला माहिती आहे प्री, PRE, इथं बघा लिहिलं या ठिकाणी. प्री म्हणजे काय रे? पूर्वी. आणि पोजिशन म्हणजे काय? स्थान किंवा ठिकाण. मग प्रिपोजिशनला शब्दयोगी अव्यय कसं काय म्हणायचं? तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये पक्षी झाडावर बसतात किंवा पक्षी झाडावर बसत आहे. द बर्ड्स आर स्टँडिंग ऑन द ट्री. मग झाडावर या ठिकाणी वर हा जो शब्द आहे झाडावर, यामध्ये वर हा जो शब्द आहे तो काय आहे? या ठिकाणी अविकारी शब्द आहे, तो त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. मग तेच वाक्य इंग्रजीमध्ये जर आपण केलं, द बर्ड्स आर स्टँडिंग, the birds are sitting on the tree. मग या ठिकाणी ऑन हा जो शब्द आहे ऑन तो अविकारी शब्द आहे, म्हणजेच तो काय वाक्यातला प्रिपोजिशन आहे. मग नेमकं हे प्रिपोजिशन कसं वापरायचं असतं, कुठं वापरायचं असतं, याची व्याख्या काय आहे हे कळलं पाहिजे. आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय करा, नाव टाका प्रिपोजिशन. स्पेलिंग पहा व्यवस्थित. PREPO SITION प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. मग आता या ठिकाणी बघा, आता तुम्ही प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. आता याची जी व्याख्या आहे मराठीमध्ये, वास्तविक पाहता आपण या व्याख्या परीक्षेमध्ये लिहित नाहीत, पण या कळणं मात्र आपल्याला फार गरजेचं आहे. कशा व्याख्या आहे त्या कळल्या पाहिजे. मग खाली तुम्ही ती व्याख्या लिहून घ्या मराठीमध्ये. ती अशी व्याख्या आहे, वाक्यातील दोन भिन्न नामे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या याप्रमाणे. वाक्यातील दोन भिन्न नामे, सर्वनामे, विशेषणे आणि क्रियापदे. विशेषणे, क्रियापदे इत्यादी शब्दातील परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी ज्या अविकारी शब्दाचा उपयोग केला जातो त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मग आपल्याला नेमकं काय म्हणता येईल? द वर्ड which is used for the separation. The word which is used for the separation of noun, pronoun, adjective and first in the sentence. These type of the words called preposition. मग व्याख्या मराठीमध्ये पाहिली, इंग्लिशमध्ये पाहिली. इंग्लिशमध्ये व्याख्या कळली तुम्हाला? द वर्ड्स असे शब्द किंवा असा शब्द, द वर्ड म्हणा किंवा द वर्ड्स म्हणा, आपण द वर्ड म्हणून एक शब्द म्हणू आपण. द वर्ड विच इज युज्ड
which is used for the separation for, which is used for the separation of noun, pronoun, adjective and verb in the sentence. This type of the words called preposition. मग प्रिपोजिशनची जागा नेमकी कुठली असते? प्रिपोजिशन हे वापरायचं असतं तर कोणाच्या पूर्वी? मग एखादं नाम असेल किंवा सर्वनाम असेल यांच्या पूर्वी आपण प्रिपोजिशनला वापरू शकतो. बघा लक्षात घ्या, एखाद्या वाक्यामध्ये नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल यांच्या पूर्वी आपण प्रिपोजिशन वापरू शकतो. मग व्याख्या नीट समजली पाहिजे, नुसतं लिहायची नाही, व्याख्या वाचा पण नाही मनामध्ये. बघा ती व्याख्या काय दिली त्या ठिकाणी, शब्दयोगी अव्यय नेमकं काय असते कळलं पाहिजे. वाक्यातील दोन भिन्न नामे वेगळे जर दोन नाउन वाक्यामध्ये असतील त्यांचं वेगळं पण दाखवण्यासाठी प्रिपोजिशन वापरतो. मग असं नाम वेगळं असेल किंवा सर्वनाम वेगळे असतील दोन, किंवा विशेषणे दोन वेगळे असतील किंवा क्रियापदे दोन वेगळे असतील, कदाचित यांचं सेपरेशन, यांचा परस्पर संबंध दाखवणारा जो शब्द असतो तो म्हणजेच काय असतो? प्रिपोजिशन. मग बघा, आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी प्री म्हणजे पूर्वी आणि पोझिशन म्हणजे स्थान, मी असं सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग आता बघा पुढे, आता याचे टाइप्स किती पडतात, टाइप्स कुठले टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. मग इथं प्रिपोजिशन ऑफ टाइम, इथं म्हणलंय प्रिपोजिशन ऑफ टाइम, प्रिपोजिशन ऑफ प्लेस आणि प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. मग तुम्ही आता काय करा, सगळ्या सुरुवातीला तुमच्या वहीमध्ये सुरुवातीला तुम्ही नाव टाकायचं प्रिपोजिशन ऑफ टाइम. पुढचं लिहायचं नाही, आधी मी सांगतो ते ऐका. तुमच्या वहीमध्ये नाव टाकायचं प्रिपोजिशन ऑफ टाइम, म्हणजे वेळ दर्शक शब्दयोगी अव्यय. टाइम म्हणजे काय? टाइम वेळ म्हणजे शब्दयोगी अव्यय याला म्हटलं आपण. वेळ दर्शक शब्दयोगी अव्यय असं पुढं कंसामध्ये लिहा मराठीमध्ये, आणि मग पुढे त्याचे एक्झाम्पल लिहायचे. ऍट असेल ऍट, ऑन, इन, सिन्स, बाय, फ्रॉम, फॉर आणि विदिन. या शब्दांना आपण आपल्या इंग्रजीच्या वाक्यरचनेमध्ये बऱ्याच वेळा वापरले, पण हे शब्द त्या वाक्यामध्ये काय कार्य करतात हे आतापर्यंत काहींना समजत नव्हतं. मग या ठिकाणी ऍट सारखा शब्द वाक्यामध्ये आहे, सिन्स सारखा शब्द वाक्यामध्ये आहे, बाय सारखा शब्द वाक्यामध्ये असेल तर यांना आपण डायरेक्ट काय म्हणणार? प्रिपोजिशन. मग तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, आयडेंटिफाय म्हणजे काय करा? ओळखा. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच. बघा तुम्हाला मी काय म्हटले, प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असा आलाय, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाइन्ड वर्ड. मग तुम्हाला ते समजा यातल्या एखाद्या शब्दाखाली रेषा मारतील आणि तुम्हाला ते म्हणतील या शब्दाचा पार्ट ऑफ स्पीच कुठला आहे सांगा. मग तुम्हाला कळलं पाहिजे. ऍट, ऑन, इन, सिन्स, बाय, फ्रॉम, फॉर आणि विदिन या शब्दांना आपण म्हणणार प्रिपोजिशन. आणि ते शब्द वाक्य रचनेमध्ये केव्हा वापरायचे असतात? जर एखादं वाक्य आपल्याला वेळ दर्शक बनवायचं असेल तर आपण ते ठिकाणी सिन्स सारखा शब्द, इन सारखा, ऍट सारखा, ऑन सारखा शब्द आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आता पहिला टाइप आपण पाहिला. आता आपण काय करूया बघा, आता अगोदर या तीन टाइपचे नाव लिहून घेऊ, ते सगळे प्रिपोजिशन आपण लिहून घेऊ, ते सगळे प्रिपोजिशन तुमचे पाठ झाले पाहिजे, आणि मग आपल्या डिटेल्स मध्ये आपल्या एकेका प्रिपोजिशनची आपल्याला माहिती पाहता येईल. आता तुम्ही काय करा, 2 नंबर या ठिकाणी नाव आहे प्रिपोजिशन ऑफ प्लेस. तुम्ही 1 नंबर ज्याप्रमाणे नाव लिहिलं होतं प्रिपोजिशन ऑफ टाइम, पुढं मराठीमध्ये लिहिलं होतं वेळ दर्शक शब्दयोगी अव्यय, आणि तुम्ही पुढे हे एक्झाम्पल तुम्ही लिहून घेतले होते.
त्याप्रमाणेच तुम्हाला लिहायचं आहे 2 नंबर प्रिपोजिशन ऑफ प्लेस. प्रिपोजिशन ऑफ प्लेस तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये पुढे कंसात लिहायचं आहे की त्या ठिकाणी प्लेसला आपण म्हणतो स्थान किंवा ठिकाण. मग आपल्याला मराठीमध्ये पुढे लिहावं लागेल स्थान दर्शक. स्थान दर्शक शब्दयोगी अव्यय. पहा पहिलं आलं वेळ दर्शक शब्दयोगी अव्यय. आता आपण पाहतोय स्थान दर्शक शब्दयोगी अव्यय आणि त्याचे मग तुम्ही एक्झाम्पल पुढे तुम्ही लिहून घ्या. इन आणि ऍट. एक तर इन असेल किंवा ऍट असेल ठिकाण. मी तर जर असं म्हणलं आय एम लिव्हिंग इन बॉम्बे, मी मुंबईमध्ये राहत आहे, मग मोठ्या शहराच्या नावापूर्वी आपण इन वापरणार. आणि मी जर म्हणलं आय एम लिव्हिंग ऍट कडा, आय एम लिव्हिंग ऍट कडा, आय एम लिव्हिंग ऍट द बँक ऑफ रिव्हर, म्हणजे असं जर छोटा भाग दाखवायचा असेल ठिकाण तर आपण ऍट वापरतो. याप्रमाणे घड्याळाचा टाइम जर दाखवायचा असेल तर आपण इथला ऍट दाखवणार वापरणार. याप्रमाणे माहिती आहे. अबो आहे, ओव्हर आहे. अबो ओव्हर कसा उच्चार केलाय तुम्हाला उच्चार करता आला पाहिजे. अबो ओव्हर, बिटवीन, 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 अमॉंग. एखादी वस्तू बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये आहे, आपण बिटवीन म्हणणार. एखादी वस्तू अनेकांच्या मध्ये आहे, आपण अमॉंग वाक्यामध्ये वापरणार. इथं अंडर, बिलो आणि बाय. जर या शब्दांचा इम्पॉर्टन्स, या शब्दांचे युजेस जर आपल्याला माहिती नसतील तर आपण इंग्रजी भाषा कधी शिकू शकत नाही. मित्रांनो, इंग्रजी भाषा शिकण्यासाठी आपल्याला नॉलेज, आपल्याला ज्ञान पाहिजे, काळांचं आपल्याला ज्ञान पाहिजे, क्रियापदांचं आपल्याला ज्ञान पाहिजे, सेंटेन्स पॅटर्नचं आपल्याला ज्ञान पाहिजे आणि त्या शब्दांच्या जाती कुठल्या आहेत, त्या प्रिपोजिशनचं आपल्याला ज्ञान पाहिजे, त्यांचे वापर आपल्याला कळले पाहिजे. तर आपण बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये आपण काही ना काही वाक्यरचना तयार करू शकतो. पण जर सगळ्या टाईपचं ज्ञान जर इंग्रजी भाषेत जर बोलायची असेल तर सगळं ग्रामर, सगळ्या वाक्यरचना आपल्याला आल्या पाहिजे. मित्रांनो, कुठल्या पुस्तकामधला कुठलाही पॅसेज निवडा, ते सेंटेन्स कसे तयार केले हे कळलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला भाषा शिकणं मात्र मुश्किल आहे, अवघड आहे. आता आपण पाहूया तिसरा टाईप. तिसरा टाईप आहे प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. आता डायरेक्शन म्हणजे काय रे मित्रांनो? डायरेक्शन म्हणजे दिशा. तुम्हाला माहिती आहे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर जे दिशा असतात ना, त्याला आपण काय म्हणतो? ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. मग कुठल्या दिशेच्या बाजूने ती गोष्ट घडली, कुठल्या बाजूला, कुठल्या डायरेक्शनने ती गोष्ट घडली, कोणाकडे बोट केलेलं आहे, कुठल्या भागाला दाखवलेलं आहे, अशा संदर्भातली वाक्यरचना बनवताना आपण या ठिकाणचे प्रिपोजिशन आपण काय करणार? वापरणार. मग याला मराठीमध्ये काय म्हणता येईल? प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन म्हणजे दिशा दर्शक. दिशा दर्शक शब्दयोगी अव्यय याला मराठीमध्ये म्हणता येईल, म्हणजे त्याचं नावच आहे मराठीमध्ये दिशा दर्शक शब्दयोगी अव्यय. मग मित्रांनो, तुम्हाला एक कळलं पाहिजे की या ठिकाणी आपण नाव टाकलं दिशा दर्शक शब्दयोगी अव्यय आणि मग तुम्ही पुढे दिलं एक्झाम्पल टू, इथं टोवर्ड्स आणि अगेन्स्ट, अगेन्स्टच्या विरोधाच्या बाजूला. इथं अगेन्स्ट, टोवर्ड्स आणि टू या तीन प्रिपोजिशनचा वापर याच्यामध्ये होऊ शकतो. आता बघा मित्रांनो, आपण काय केलं आतापर्यंत? आतापर्यंत आपण पाहिलं की या ठिकाणी येणारे सगळे प्रिपोजिशन आपले तोंडपाठ झाले पाहिजे. जर हे प्रिपोजिशन आपले तोंडपाठ होत नसतील तर पुढच्या गोष्टी कळणं अवघड आहे. काय फायदा होईल मग? जर ते प्रिपोजिशनच जर माहित नाही की त्यांच्या व्याख्या माहित नसतील आपल्याला, त्यांचे युजेस आपल्याला कळणार नाही. त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपलं कामच आहे की या ठिकाणी प्रिपोजिशनला मराठीमध्ये म्हणतात शब्दयोगी अव्यय. ही मराठीतली व्याख्या शब्दयोगी अव्ययाची पाठ करायची. इंग्रजीमधली जर पाठ करता आली तरी चांगली गोष्ट आहे, किंवा बघा तुमच्या प्रमाणाने, नाहीतरी आपण व्याख्या परीक्षेमध्ये लिहित नाही.
या 3 टाईपचं ज्ञान आपलं कळलं पाहिजे. या तिघांचंही स्पेलिंग सहित सगळं पाठांतर झालं पाहिजे. मग प्रिपोजिशन ऑफ टाइम वेळदर्शक शब्दयोगी अव्यय, प्रिपोजिशन ऑफ प्लेस स्थळदर्शक शब्दयोगी अव्यय आणि प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन दिशा दर्शक शब्दयोगी अव्यय. आता बघा आता आणि हे जे सगळे पुढचे प्रिपोजिशन आहेत यांना तुम्ही पाठ केलं पाहिजे. हे पाठ झाले पाहिजे. आता आपलं मुख्य काम आहे. आजचं लेक्चर मी अतिशय थोडंच घेतलं आहे, थोडं घेणार आहे. कशामुळं? कारण की जर यांचे युजेस जर यापुढे मी सुरू केले, यांचे इम्पॉर्टन्स जर मी पुढे सांगायला सुरुवात केली, तर मुख्य उद्देश माझा असा आहे की तुमचे हे अगोदर प्रिपोजिशन सगळे पाठ झाले पाहिजे. काहींना अजून हेच माहित नाही प्रिपोजिशन इंग्रजीमध्ये काय असतात. लक्षात घ्या, तुमचे पार्ट ऑफ स्पीच मध्ये लक्षात घ्या नाउन, नंतर पुढं प्रोनाउन, नंतर व्हर्ब, नंतर ऍडव्हर्ब, नंतर ऍडजेक्टिव्ह, नंतर प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. म्हणजे नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन पी म्हणजे प्रोनाउन, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, फी म्हणजे वर्ब, वर्ब म्हणजे क्रियापद, एडीव्ही म्हणजे ऍडव्हर्ब, ऍडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, एडीजे म्हणजे ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, पी म्हणजे प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, सी म्हणजे कंजक्शन म्हणजे उभयान्वी अव्यय आणि आय म्हणजे इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. याच्यावरती इंग्रजी भाषा डिपेंड आहे. या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. याच्यामधला एक टाईप आपण पाहत आहोत तो म्हणजे काय? प्रिपोजिशन. आणि त्या प्रिपोजिशनची माहिती की विस्तीर्ण आलेली आहे मित्रांनो. आणि मग ही सगळी माहिती आपल्याला कळणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळे टाईप कळले पाहिजे. ऍट, ऑन, इन, सिन्स, बाय, फ्रॉम, फॉर, विदिन या सर्वांचं महत्त्व कळलं पाहिजे. इतकं जबरदस्त याचं आपलं नॉलेज आलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला इंग्रजी भाषा लिहिता येणार नाही आणि बोलता येणार नाही. आणि एखादा व्यक्ती जर कोणी बोलला तर आपल्याला कळणार सुद्धा नाही. त्याच्यामुळे तुम्ही आता काय करा, आज आपलं काम असं आहे या ठिकाणी येणारे सगळेच्या सगळे प्रिपोजिशन पाठ करून टाका. पाठ तोंडपाठ झाले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो भाग आहे प्रिपोजिशनचा तो मात्र या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच मधला आहे. पार्ट ऑफ स्पीच बघा आता इथे मी उल्लेख करत आहे PART पार्ट, पुढं ऑफ आणि पुढे मी म्हणत आहे स्पीच SPEECH पार्ट ऑफ स्पीच. बघा मित्रांनो, पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. इथं मी पुढे उल्लेख करून करत आहे शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती असा इथं पुढे उल्लेख करत आहे मी. ओके, शब्दांच्या जाती किती आहेत तुम्हाला जर माहित नसतील तर त्या सुद्धा तुम्हाला कळल्या पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही काय करा, हे सगळे प्रिपोजिशन पाठ करा. आणि जर जमलंच तुम्हाला तर काय करा, तुम्ही पहिली जी लाईन आपली आहे ऍट, ऑन, इन, सिन्स, बाय, फ्रॉम, फॉर आणि विदिन यांची तुम्ही एक्झाम्पल पुस्तकामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. आणि असे एक एक एक्झाम्पल जर जमलं तर वहीत लिहून काढा. त्याचा फोटो सुद्धा मला पाठवा. नाहीतर एक काम करा, जेवढा भाग एवढा शिकवलाय फळ्यावरचा तेवढा वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचा मला फोटो पाठवायचा आहे. आणि तुम्हाला हे आजच्या तुम्हाला हे पाठ करायचं आहे. ठीक आहे. आता पुढील भागामध्ये आपण याची डिटेल्स मध्ये माहिती पाहूया. धन्यवाद.